बसलं पोरग, त्याला वाटलं आता देव मिळेल. बाबांनी विचारलं का रे, देव पाहण्यासाठी देव शोधण्यासाठी फिरतोस, पण मला सांग देव तुला कशासाठी पाहिजे? त्या पोराने दिलेलं उत्तर आहे का, बाबा देव यासाठी पाहिजे, 2 वर्षाचं होतो त्यावेळेला माझे वडील वारले, वडिलांचा चेहरा पण मला आठवत नाही. लहान होतो 2 वर्षाचा, आता वय माझं 7 वर्षाचं आहे. 5 वर्षापूर्वी वडील माझे सोडून गेले, मला भाऊ नाही कोणी, आणि तेव्हापासून एकट्या माझ्या आईने माझा सांभाळ केलाय. श्रीमंत नाहीत आम्ही, छोटस घर आहे गावाकडे आमचं, शेती नाही काही नाही, दुसऱ्याची मोल मजुरी करून माझ्या आईने मला या ठिकाणी जगवले. गेल्या 8 दिवसापासून कोणता आजार झालाय माझ्या आईला मला माहिती नाही, पण इथे हॉस्पिटलमध्ये शहरामध्ये माझी आई पडलेली बेशुद्ध आहे. माझ्या आईला काही कळत नाही, कोणता आजार झाला माहिती नाही. पण आज सकाळी माझ्याकडे ते डॉक्टर आले, त्या डॉक्टरने सांगितलं तुझ्या आईचं ऑपरेशन करावं लागेल. नाही ऑपरेशन जर आज झालं तुझ्या आईचं, तर तुझ्या आईला मी वाचवू शकत नाही, तुझ्या आईला फक्त देवच वाचवू शकतो, मी वाचवणार नाही तुझ्या आईला. आणि बाबा माझ्या आईला फक्त देवच वाचवणार आहे, म्हणून माझी आई जगण्यासाठी, माझ्या आई सोडून मला जगामध्ये दुसरं कोणी नाही, ती वाचवण्यासाठी मला देव पाहिजे. तो देव शोधण्यासाठी मी इथं फिरतोय, पण एकाही दुकानदाराने मला देव दिला नाही. माय लक्ष द्या,